फायनली पावसाने जोर धरलेला आहे आणि खरंच शेतकरी याने आनंदी होणार आहे. जबरदस्त पाऊस, जबरदस्त पाऊस. प्रभात मंडळी, आज आहे 22 तारीख. काल रात्री म्हणजेच बरोबर 2 वाजता रात्री पाऊस पडलाय आणि बघा इथून एवढं पाणी गेलंय. इकडे बघा घरासमोर आमच्या मस्त की फुलांचा सडा पण पडलाय, फुलझाड आहे आणि रात्री पाऊस पडला. आता थोडंसं मध्ये मध्ये ऊन येते, त्याच्यामुळे आईने बघा इथे अटल्या आणि फणसाचे गरे आपण कापलेले ते सुकत घातले आहे. पाऊस पडला, आता थोडंसं रोपांना जोर येईल है ना. शाप एकदम आडवा झालं होतं, बारीक रोपं पण अशी वाकली होती, पण आता व्यवस्थित पाणी लागल्यामुळे आता थोडंसं जोर येईल. लावणी होईल काही ह्या महिन्यात? तरी नाही होणार ह्या महिन्यात. ती रोपं आता कशी काय होत आहेत, उगवत आहेत काय, खाल्ले दाणा काय माहिती. परत नाही तर पेरणी करायला लागेल ना. काय आहे चिंतेत, पण पाऊस बघा, पावसाने जोर धरलाय. बघू पाऊस आज पडेल की नाही. रात्री तर जोरात आला होता, तुम्हाला बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं. थोडंसं मी रात्री उठलो होतो, म्हटलं पाऊस पडतोय, बघूया जरा काय किती जोर आहे. तर जोरात पडला, पाणी गेलं. आमच्या गोंडाने पाणी आलं म्हणजे पाऊस माफ पडला असं आम्ही म्हणतो. पण आता बघा, आता पाऊसच नाही आहे, हे असं ढगाळ वातावरण थोडं थोडं आहे. बघू आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी. चला आता आपण आहे ना याला घेऊन निघालो आहे सोनालीच्या मावशीच्या घरी. घरभरणी झाली होती पण आपण गेलो नव्हतो है ना. आज बघायला जातोय घर कसं बांधलंय आणि त्यांना भेटायला देखील. थांब हिची घाई बघा, हिची घाई बघा. गाडी फिरून तरी घेऊ दे, बाहेर जायचं ना तिला भरपूर घाई सुटते. चला शाळेतून लवकर आणलंय तिला आज. चला जाऊन येत आहो. जा लवकर ये. पाऊस काय येईल काय? हो येईल पाऊस, लवकर ये. लवकर यायचं, संध्याकाळी लवकर यायचंय सोनाली. चला आम्ही घराच्या बाहेर निघालो आणि पाऊस आला बघा. थोडा थोडा एकदम शिस्तोड एवढं होतं तोंडावरती, पण पावसाचं वातावरण झालंय बघा मस्त वेगळी. पाऊस यावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे. चला आपण जातोय, भिजत भिजत जाऊ, मजा करत. सोनाली छत्री नाही घेतेस ना? चला चला मंडळी, फायनली आपण कोळवली किंजळकरवाडीमध्ये पोचलो आहोत. नमस्कार, काय म्हणताय, तब्येत काय म्हणते? विया आजोबांना हाय कर. काय नाही ओढत नाही ते. हा चला, पाऊस रात्री पडला, तुमच्याकडे पण जोरात आलेला दिसतोय. हा डॉगी डॉगी चावेल. बापरे सोनाली केवढं मोठं घर बांधलंय. विहा वाव, हाऊस इज व्हेरी. विहाला घर आवडलं, आता तिला वरती जायचंय. वाव वाव करते ती. कुठे जायचंय तुला? वरती वरती. नाही ना कोण नाही तिकडे विहा. हा तिला असं मोठं घर बघितलं ना तेव्हा आवडलंय तिला. चला होय होय, चला 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 सावकाश. वा मस्त व्ह्यू बघा, सीनरी आणि ग्रीनरी. समोरच हा भवनगड ना. हो बघा भवनगड इथूनही पाहता येतो आणि सोनालीच्या घराच्या अंगणातून देखील पाहता येतो. हा भवानीगड. हा हा उठल्या उठल्या भवानी गडाचं दर्शन होतं. भुवनगड आम्ही म्हणतो, पण भवानीगडही म्हणतात. हा मस्त सुरेख. हे पूर्ण रसोई घर. जरा बाहेर होतो. बापरे, हे पण रसोई घर म्हणजे इथे मॉडर्न पद्धतीने आणि तिकडे चूल. छान.
चला टाटा कर, बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. चलो विहा निघाली. चला फायनली मंडळी आपण घरी येऊन पोचलो आणि रस्त्यामध्ये पावसाने गाठला आम्हाला. मज्जा ना, मज्जा ना. आहे आला पाऊस गाठला ना मला. गेली तेव्हा बारीक बारीक सुरू सुरू झाला. आपलं सुकवान घालताय काढताय. पडलं तर मस्त थंड वातावरण झालं आज. पावसाची सर आली पण म्हणावा तसा नाही आलाय ना. पावसाने वातावरण तर पूर्ण बनवलंय मस्तपैकी. छान असा पाऊस पडायला लागलाय पण असं एकच ढग आलाय. पण इकडून आहे ना जे काही मळप भरलंय ना जबरदस्त. पावसात भिजायचंय तुला, पावसात भिजायचंय. हा चल चला पावसात भीज. जा जा भीज, जा जा भीज जा. पाऊस गेला. चला बस झालं. खेळ तू, खेळ बिंदास. काय रे दादू. विहा चेपा. फायनली पावसाने जोर धरलेला आहे आणि खरंच शेतकरी याने आनंदी होणार आहे. जबरदस्त पाऊस, जबरदस्त पाऊस. हे वातावरण बघून नक्कीच आपल्या शेतकरी बांधव तरी खुश झाला असेल एवढं मात्र खरं. जबरदस्त. हा भारी वाटलं. फायनली पावसाने जोरदार आगमन केलंय आपल्या कोकणात. जबरदस्त पावसाने जोर वाढवलाय परत. भारी भारी. हे दृश्य बघून नक्कीच मन सुखावलंय. जबरदस्त. मंडळी पावसाने हडली 5 मिनिटं विश्रांती घेतली, परत सुरू झालाय. म्हणजे पावसाचं आगमन फायनली कोकणात झालंय. काल सिंधुदुर्गात बातम्या आल्या होत्या की जोरात पावसाचं आगमन झालंय. पण आज आमच्या इकडे रत्नागिरीमध्ये तरी पावसाचं वातावरण भन्नाट झालंय. बघूया पाऊस किती येतो ते. सोनालीच्या मावशीकडे गेलो होतो. खरं तर गोळवलीमध्ये तिची मावशी आहे आणि त्यांचं खूप मोठं घर आहे. गोळवलीमध्ये किंजळकर जी फॅमिली आहे ते गावकर मंडळी आहेत आणि त्यांचं घर बघून आहे ना अक्षरशः मी अवाक झालो. कारण प्रचंड मोठं आहे. गरबरणीला जाता नाही आलं त्याच्यामुळे आम्ही आज जाऊन आलो. घर एवढं मोठं आहे ना, बाप रे. आणि त्याच्यामध्ये आहे ना आज सगळ्यात देखील आहे ना सगळेच ज्या फॅमिली आहेत गावकर मंडळींच्या त्या सगळ्याच एकत्र राहतात. 35 माणसं आहेत त्या घरामध्ये. आणि विचार करा 35 माणसांचं रोजचं जेवण किती असेल आणि कसं काय असेल. सो जबरदस्त. म्हणजे आज सगळ्यात देखील त्याने एकत्रित कुटुंब पद्धती जोपासली एवढं मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटेल. कारण कोकणात फार पूर्वी अशी एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि त्यातलाच हा भाग.
तर मंडळी चला तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. फायनली कोकणात पावसाचं आगमन झालंय, वातावरण झालंय. बघूया उद्या परवा तेरवा पाऊस किती पडतो ते. चला मंडळी तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. हिवा कोकण आपलं सकाळ घ्या.